रेडिओ सिटीवर अभि आहे तुमच्या सोबत आणि हां म्हणजे हॅलो हाय नमस्कार. तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल की मी आज माझ्या स्टुडिओमध्ये नाही आहे. मी तरी पण एका स्टुडिओवरतीच आलेलो आहे भेट देण्यासाठी. का तर तुम्हाला सांगू इच्छितो की आता गणेशोत्सव आणि गणपतीचा जो काळ आहे तो जवळ येतो आहे आणि मग महिलांना सगळ्यात जास्त ओढ लागते ती गौरीची. आणि हां म्हणजे मंगळागौर करणं, त्याचे खेळ करणं, त्याचे भजनं आणि ह्या सगळ्यांची ओढ लागल्यानंतर हळूहळू तयारी सुरू होते. मग व्हॉट्सॲपचे ते ग्रुप जे वर्षभरापूर्वी इनॅक्टिव्ह झालेले ते परत एकदा ॲक्टिव्ह होतात. कुठल्या पार्लरवालीकडे जायचं, कोणाला बोलवायचं मेकअप करण्यासाठी किंवा मग साड्या कुठून घ्यायच्या, ज्वेलरी कुठून घ्यायची, या सगळ्याची तयारी सुरू होऊन जाते. आणि मग घरातले लाटणं, पोळपाट, ओढण्या निघायला लागतात प्रॉप्स म्हणून. खरं तर आता तुम्हाला कळलंच असेल की मी मंगळागौरबद्दल इतकं का सांगतोय. कारण कलर्स मराठीवरती 3 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला बघायला मिळणार आहे मंगळागौर स्पेशल असा महा एपिसोड. चढूबाई चढू तांदूळ चढू, चढूबाई चढू तांदूळ चढू, तांदूळ आमचे मोत्याचे बाई मोत्याचे, जावई आमचे जेवायचे बाई जेवायचे. बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या. चांदणी तू मेराच्या झाडाखाली महादेव तू, राधा गुजरी कृष्ण गुजरी कुटीवरचा हार माझा सात पदरी. काय करू माय कुटीवरचा हार माझा झाला तरी काय, कुटीवरच्या हाराची मला नाही भीती. सेटवरती इतक्या वेळ तुम्हाला फक्त महिला कलाकार दिसत होत्या. सगळ्या टेलिव्हिजनमधल्या, सगळ्या सिरियलमधल्या ज्या फिमेल लीड्स आहेत त्या दिसत होत्या. पण आता या टेलिव्हिजन सिरियलचे सर्वेसर्वा म्हणजेच अशोक मामा सेटवरती आलेले आणि तेव्हा किती छान कुर्ता घालून ते आलेले. फुगड्या खेळू दणा 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 दणा, रुपये मोजू खणा 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 खणा. मंगळागौर म्हणजे नुसता डान्स नसतो, ते खेळ असतात. सो खेळ म्हटलं की कलाकार दमतात, त्यांना घाम येतो आणि त्यांचा मेकअप जो आहे पुन्हा एकदा रिटच करावा लागतो, परत मेकअप करावा लागतो त्यांना थोड्या वेळाने. सो हे सगळं इन बिटवीन घडत असतं. तुम्हाला जेव्हा बरेचदा ब्रेकमध्ये ॲडव्हर्टिजमेंट वगैरे दाखवत असतात. आता तुमच्यासाठी एक फार स्पेशल असं सरप्राईज आहे जे या महा एपिसोडमध्ये सुद्धा सरप्राईज म्हणूनच तुमच्या समोर येणार आहे. पण आम्ही एक्सक्लुझिव्हली तुम्हाला त्याची झलक देतो आहे. काय असणार आहे, कोण आहे ते सरप्राईज तुम्हाला दाखवतो. या पटकन. तुम्ही आता ह्या संपूर्ण परिवाराचे भाग आधीपासूनच होतात कलर्स मराठीचे आणि आता पुन्हा एकदा एका नव्या कॅरेक्टरमधनं येणार आहे. काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना या ब्लॉगमध्ये? मी असं म्हणेन की अशोक आणि माझी केमिस्ट्री तुम्ही मोठ्या पडद्यावर अनुभवली आहे, तर आता ती छोट्या पडद्यावर सुद्धा अनुभवा. अशोक मामा या मालिकेमध्ये फक्त कलर्स मराठीवर. One, two, three, four. हे जे मंगळागौरचे खेळ जे आहेत हे खूप मोठा वसा आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि आपली सांस्कृतिक खरं तर ही खूप मोठी धरोहर आहे आणि ती जपली गेली पाहिजे. आणि त्यासाठी कलर्स मराठीने हे संपूर्ण घडवून आणलेलं आहे. 3 ऑगस्टला तुम्हाला हा महा एपिसोड बघायला मिळणारच आहे. पण मीनवाईल मी जेव्हा बघतोय तेव्हा असं वाटतंय की माय गॉड, का मंगळागौराच्या ओरिजिनल कार्यक्रमात येऊन बसलोय की काय. पंचपक्वान्नाचं एवढं छान जेवण झालंय, पाचक म्हणून ताक आणि सुपारी हवीच की. सादर करतोय आहोत सुपारी.
आपण बघूच स्क्रीनवरती 3 तारखेला महा एपिसोडमध्ये की किती छान परफॉर्म केलेलं आहे. पण जेव्हा सगळ्या टेलिव्हिजन सिरियलमधले एका चॅनलच्या एकत्र येतात तेव्हा वेगळीच धमाल होते. डेफिनेटली. आणि ॲज वी कॅन सी अशोक मामा सुद्धा आहेत सेटवरती. पण प्लीज सांग, हा अनुभव कसा आहे सगळ्यांसोबत यायचा? नाही, आता म्हणजे देवाच्या कृपेनेच म्हणावं लागेल. अशोक मामांबरोबर आम्हाला आता पिंगाच्या टीमला दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करायला मिळतोय. Okay. मागेही आम्ही एक महा एपिसोड केला होता आणि खरंच एक कलाकार म्हणून मला वाटतं या इंडस्ट्रीत येणाऱ्या प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की अशोक मामांबरोबर एकदा तरी काम करायला मिळावं. Okay. आणि आम्हाला नुसतं काम करायला म्हणजे नुसतं सीनच नव्हे तर इन जनरल त्यांच्याबरोबर राहायला मिळतंय ही पर्वणी आहे नक्कीच. आणि तू म्हटलास ते खूप खरं आहे की एरवी तर आम्ही प्रत्येक जणी आपापल्या सिरियलचं शूट करतच असतो. पण जेव्हा पूर्ण टीम एकत्र येते, वेगवेगळ्या सिरियलचे लोक एकत्र येतात, तेव्हा तो उत्साह आणखीनच द्विगुणित होतो. वाव. आणि म्हणजे आता हे कन्व्हर्सेशन इकडचं मी कोणाकडनंच उखाणा ऐकल्याशिवाय संपवणार नाही आहे. सो आता आपल्यासाठी प्रेरणा एक उखाणा म्हणून दाखवणार आहे. प्लीज. प्रेरणा म्हणून उखाणा घेऊ का शाश्वती म्हणून उखाणा? शाश्वती म्हणून घे. ओके. माझी आई आहे सुगरण, सासूबाई आहेत हौशी. माझी आई आहे सुगरण, सासूबाई आहेत हौशी. राजेंद्र रावांचं नाव घेते कलर्स मराठीच्या मंगळागौरीच्या दिवशी. वा 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 वा. छान छान छान. अधोक्षज आहे आणि इंद्रायणी आहे आपल्यासोबत. इंद्रायणी, तुला थोड्या वेळापूर्वी चक्कर आली होती, आता तू बरी आहेस ना? बरी आहे, पण इतकी एनर्जी भारी आहे ना इकडे, ते दुखणं वगैरे काय काही नसतं असं. हा माहोल परत मिळणार नाहीये. वर्षातही आल्या आहेत, अशोक मामा आहेत, त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळते, हे दुखण्यापेक्षा खूप मोठं आहे. पण काय झालं होतं जरा सांगशील आम्हाला? आम्ही आता तुम्ही पाहिलं असेल आमचे खूप महा एपिसोड झालेले आहेत सलग. आम्ही आज किती 75 दिवस झाला आम्ही सलग शूटिंग करतोय. बापरे. तर ते थोडं विकनेस आलेलं आहे. तेव्हा कंटिन्यू आम्ही, आणि मंगळागौर किती एनर्जी लागते तुम्हाला माहितच आहे. कंटिन्यू राऊंड्स आहेत, फुगडे आहे, ते चक्कर व्हायला होत होतं आणि विकनेस आला होता. त्यामुळे पण ठीक आहे, ही मॅटर करत नाही एवढं. त्याचा आउटपुट जो निघणार आहे तो खूप भारी असणार, खूप छान असणार. आणि आता म्हणजे आपल्या पुरुष मंडळींचं काही काम नसतं तसं, पण थोड्या वेळापूर्वी मी बघितलं की तू सुद्धा केलं थोडंफार परफॉर्म मंगळागौरमध्ये. हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं कुठे ना कुठे असं दडलेलं छोटंसं, यार ते मंगळागौर काय एकदा बघू तरी, म्हणजे जाऊन तरी बघावं. आणि आज ते सौभाग्य मिळालं मला ते बघण्याचं, त्यात करण्याचं पण. मला असं फार वाटतं की हे आदूला नाही वाटणार, पण निशांतनी पाहिले मंगळागौर. आदू माझा बिचारा साधा बोळ आहे. आदूला का नाही वाटणार मंगळागौर खेळायला? त्याच्या बायकोसोबत का मंगळागौर खेळायला नाही आवडणार? दुसऱ्या बायका नाही नाही नाही, बिलकुल नाही. अरे कांची शिंदे आणि इंद्रायणी सोबत असताना दुसऱ्याकडे कोण बघणार आहे? वा वा वा. केमिस्ट्री बघा, केमिस्ट्री. बट खूप छान वाटलं आणि तुम्ही खूप मजा करताय असं दिसतंय. आणि 3 तारखेला एपिसोड येणार आहे, काय सांगणार आहे? काय नाही, पहा, खूप सुंदर एपिसोड असणार. या जेवढे पण कलर्स मधल्या सिरियल आहेत त्या सगळ्यांमधले ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस तुम्हाला एक सोबत दिसणारे, एकत्र दिसणारे, हे खूप क्वचित दिसतं आणि त्याची मजा घ्या सगळ्यांनी. वा वा, थँक्यू सो मच. आणि जरा आमचं रेडिओ सिटीचं चॅनल सबस्क्राईब करायला जरा सांगा. सांगायचं काय, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो कसे? त्यांच्यामुळेच तर आम्हाला बघायला मिळतं ना. आमचं प्रेम सदैव तुमच्या सोबत आहे, तसं प्रेम तुम्ही ह्यांना द्या आणि सबस्क्राईब करा प्लीज. आत्ताच्या आत्ता बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट करून सांगा कसं वाटतंय आम्ही, आणि हे सुद्धा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. आम्ही ह्या संपूर्ण महा एपिसोडचा एक ब्लॉग करतो आहे. म्हणजे आम्ही बिहाइंड द सीन्स शूट करतो आहे. आणि याच्यामध्ये आज वर्षाताई पण आहे सेटवरती. फक्त एक छोटीशी बाईट द्या आम्हाला, कसं वाटतंय?
कसं वाटतं मला काय कसं वाटतं मी लोकांना विचारलं पाहिजे तुम्हाला कसं वाटतं. आम्हाला खूप छान वाटतंय मामा. पण तुम्हाला छान वाटतंय ना. हो. म्हणजे मला छान वाटतंय कारण तुम्हाला छान वाटण्यासाठीच मी करत असतो ना. हा आणि आम्ही ते बघतो आणि आम्हाला खरंच छान वाटतं मामा. पण इथे जे सगळं वातावरण आहे मंगळागौरचं म्हणजे कसं वाटतं एकदम प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं. हां सगळ्या म्हणजे या सगळ्या काम करणाऱ्या पण ज्या नाचणाऱ्या पण सगळ्या त्या स्वतःच प्रफुल्लित आहेत त्यामुळे मजा येते जरा. अच्छा. त्यांच्या मुवमेंट्स आणि चांगले डान्स त्यांनी चांगले सादर केले म्हणजे त्यांना माहिती आहे त्याच्यातली काय आणि त्यामुळे काय ते आपोआप ती मजा येत राहते. तुमच्या ग्रुपवर अवलंबून असतं तुम्ही कसे आहात ते. आणि हा महा एपिसोड होतोय पण या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक तुम्ही आहात तर त्याबद्दल काय सांगाल. 3 तारखेला हा एपिसोड प्रक्षेपित होणार आहे. हां तोच ते करत असतो तोच अरेंज करतो सगळं ते आपल्या सुनेसाठी. हां सुनेला खुश करण्यासाठी कारण तिचं जरा हे बरं नसतं म्हणजे तिला काय ती बिनसलेलं असतं बरोबर त्याच्यातून तिला मोकळं करण्यासाठी तो तिचा प्रोग्राम आखतो हा तिच्यासाठी. अच्छा. मंगळागौरीचा कारण तिचं नुकतंच लग्न झालेलं असतं आणि तो सादर करायला लावतोय सगळ्यांना. वा वा. शेवटचा प्रश्न म्हणजे तुमचं वय तर फक्त नंबर आहे 78व्या वर्षी तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी रोज तुम्हाला उठून काम करण्यासाठी मोटिवेट करते. आज शूटिंग आहे एवढी एक शो लाईन पुरे होते. वा वा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. ओके. सो आता खूप मेहनत केल्यानंतर आता आपल्याला वल्लारी पण मिळालेली आहे. पिंगा करताना तिला चक्कर आली. आज नेमकी काय घडलं. आज इथे फार चक्रा घेता चक्रा येऊन पडतात बायका. तुझं काय झालं होतं ते सांग जरा. ऍक्च्युली काही नाही मी कालच हॉस्पिटलाइज झाले होते. मी दुधी चं सूप प्यायले जे माझी आई बाहेर गावी गेल्यामुळे मी बनवलं होतं आणि मला ते कष्ट समजले आई किती कष्ट घेते माझी जे मला बाधलं जे मला कळलं नाही स्वयंपाक नीट जमला नाही मी मान्य करते आणि बिकॉज ऑफ विच मला जरा विषबाधा झाली त्या दुधीची. पण आज मी फिट अँड फाईन आहे. शो मस्ट गो ऑन आणि म्हणूनच आमचं चॅनल हे प्रोडक्शन हाऊस आमचे डिरेक्टर गिरीश वसईकर आमचे सगळे चॅनल ईपी प्रियाताई त्याच्यानंतर सगळेजण इतकी माझी काळजी घेतात त्यामुळे चक्रा येत सुद्धा आम्ही खूप एन्जॉय करून तुम्ही बघू शकता. मी चक्कर आले तरी सुद्धा मी खूप छान नाचतीये एन्जॉय करतेय. सो खूप फन आहे. सेटवर आज गोल्डन 2 आहे. अशोक मामा वर्षाताई काय सांगशील. हो गॉड मी अशी झाले होते बघून कारण वर्षाताई इतक्या सुंदर मला लाज वाटत होती की अरे मी इतकी डल आणि इतकी अशी आहे आणि त्या म्हणजे फुल अशा जोशमध्ये नाचतात. मी लाजली गेली आहे आणि अशोक मामांचं काय सांगायचं. मी आता हे 3ऱ्यांदा त्यांच्यासोबत या शोमध्ये पुन्हा काम करते. हे आमचं महासंगम आहे पण ते प्रत्येक वेळेला तितकेच वेलकमिंग आणि तितकेच एनर्जेटिक आमच्यापेक्षा जास्त यंग ते दोघं जण आहेत त्यामुळे मी खूप मजा करते आणि मला खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर अपॉर्च्युनिटी मिळाली मला काम करण्याची. सो थँक्यू कलर्स मराठी. आय एम व्हेरी हॅपी. इथे सगळीकडे मंगळागौर सुरू आहे आणि तू इथे काय करतोयस. जसं मी इथे ब्लॉग करतोय तू काय करतोय. मी ॲक्च्युली लपून छपून मंगळागौरीचे कार्यक्रम बघायला आलो होतो पण या बायकांनी आम्हाला शिक्षा केली आणि आम्हाला खेळ खेळायला लावले नाचवलं उडी घालायला लावली बऱ्याच गोष्टी करायला लावल्या उखाळा घ्यायला लावला. सगळ्यात कठीण काम म्हणजे आम्ही एक प्रकारे फसलो इथे. आता 3 तारखेला कळेल आपल्याला की यांनी कसा केलेला आहे खेळ. पण काय सांगशील हे संपूर्ण वातावरण अशोक मामा वर्षाताई कसं वाटतंय. अरे कमाल म्हणजे दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते. ही संधी कलर्स मराठीमुळे मिळते. खूप थँकफुल आहे आणि ह्या वयामध्ये त्यांची एनर्जी त्यांचे परफॉर्मन्स वर्षाताई डान्स करते आणि लिटरली मला उभं राहून टाळ्या वाजवायचे होते. मी लिटरली ऑडियन्स होऊन टाळ्या वाजवत होतो त्यांचा की ह्या वयामध्ये त्या किती ग्रेसफुली डान्स करताय. आणि त्याचसोबतच एक सीन होता ज्याच्यामध्ये बायका पुढे येतात आणि अशोक मामा ना मागे ढकललं जातं. तेही त्यांनी इतकं सटल केलं ना की आणि ती एनर्जी बरोबर बॅलन्स करून ते व्यवस्थित मागे गेले आणि खरंच कमाल आहे. खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. सो आता आपल्यासोबत अशोक मामांचा मुलगा ऑन स्क्रीनवाला अनिश आहे. सो अनिश
मंगळागौरचा कार्यक्रम सुरू आहे मित्रा. मी पण तेवढंच एन्जॉय करतोय कारण मला पहिल्यांदा बघायला मिळतोय. याच्या आधी आम्हाला बाहेर काढून दिलं जायचं. कसं वाटतंय? खूपच एक्साइटमेंट आहे कारण भैरवीची पहिलीच मंगळागौर आहे आणि बाबांनी म्हणजे अशोक मामांनी तिच्यासाठी हा एक खास आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि एक एक्साइटमेंट आहे ऑफकोर्स. आणि त्यात सगळ्यात मोठी एक्साइटमेंट म्हणजे फक्त अशोक मामा मालिकेतले कलाकार नाही तर इंद्रायणीचे आहेत, पिंगातले आहेत आणि एकत्र भेटून एकत्र मिळून आम्ही हा सगळा कार्यक्रम आता करतोय. ॲट द सेम टाईम वर्षा द लेजेंडरी ॲक्टर वर्षा उसगावकर मॅडम पण आहेत आणि ती मजा आहे आता सध्या. वा, पण याच्यानंतर भैरवीची नाराजी कमी होईल का थोडीशी? आय होप सो. म्हणजे काय नाराज, हे बघा बायको नाराज होते बरोबर, उसको मनाने वाला चाहिए तो मनाने पण में तू नाही. अशोक मामा मनवताय नहीं मनाने में मैं थोड़ा सा मैंने उसमें PhD की है. ओके. आणि काही असू दे म्हणजे साडी असू दे किंवा मंगळसूत्र असू दे किंवा वेगळा एक गोड मोमेंट क्रिएट करणं असू दे, त्या गोष्टी सगळ्या मला जमतात आणि ठीक है ना. नोक झोक बीवी और पति में होती है. करेक्ट. पति को थोड़ा सा ऊपर होना पड़ता है, कभी झुकना भी पड़ता है, कभी मनाना भी पड़ता है. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करतोय आपण आणि तीच मजा मस्ती तुम्हाला सगळ्यांना अशोक मामा या मालिकेत फक्त कलर्स मराठीवर बघायला मिळतेच आहे. सो आता कमेंट्समध्ये सांगा याने जे सांगितलेलं आहे हा खरंच करतो का. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे आज तर काय दिवस खूप सुंदर आहे आणि त्याच्या मागचं रिझन तुम्हाला कळलंच असेल की माझ्यासोबत स्वतः वर्षा उसगावकर मॅम आहेत आणि काय म्हणजे ॲट इट्स बेस्ट रूपात त्या आहेत माझ्यासोबत आज. खूप सुंदर दिसत आहेत मॅम तुम्ही. टचवूड म्हणजे आजपर्यंत मी चित्रपटांमध्ये तुम्हाला बघितलं त्यातसुद्धा तुम्ही म्हणजे खरं सांगतोय की बीट कराल इतक्या सुंदर आज दिसत आहेत. त्याच्या मागे एक रिझन आहे ते म्हणजे स्पेशल एक कलर्स मराठीचा महा एपिसोड शूट होतोय आज आणि त्यामध्ये मंगळागौर जे आहे ते दाखवलं जात आहे आणि त्याच्यामध्ये गेस्ट अपीअरन्स मॅमचा आहे. मॅम खरं तर मंगळागौर आणि हे सगळं तुम्ही याच्या आधी कधी केलं आहे का आणि त्याबद्दल काय सांगाल? हो, आणि सगळ्यात आधी तुम्ही जे आत्ता मला कॉम्प्लिमेंट्स दिले आणि इतकं तोंड भरून माझं कौतुक केलं त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि मनापासून आशीर्वाद तुम्हाला अनेक. कारण छान वाटतं असं कोणी कौतुक केलं की, कारण आरसा काही बोलत नसतो. बरोबर. तर मंगळागौर मी सिनेमात साजरी केली आहे आणि विशेषतः काही मालिकांमध्ये ती साजरी केली आहे आणि त्याच्यात नृत्य पण केलं आहे. तर पण ही मंगळागौर माझ्यासाठी खास आहे. याचं कारण म्हणजे माझा फिल्म इंडस्ट्रीमधला मित्र, माझा गोवेकर सखा असं मी म्हणेन, पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्याबरोबर मी अनेक वर्षांनी स्क्रीनवर दिसणार आहे आणि तेही छोट्या पडद्यावर दिसणार आहे. कारण आम्ही मोठा पडदा जवळजवळ गाजवला आहे पण आत्ता इतक्या वर्षांनंतर त्यांच्याबरोबर हे करते आणि ते सुद्धा मंगळागौरीच्या ह्या खास प्रसंगी आणि ह्या महा एपिसोडमध्ये. याचा मला अत्यंत आनंद आहे. वा, आणि म्हणजे जवळजवळ म्हणतायत मॅम पण त्यांनी गाजवला म्हणजे पडदा फाडला त्यांनी त्यावेळेस आणि त्यांचे त्यावेळेसचे जे चित्रपट आहेत ते अजूनही लोक खूप आनंदाने बघतात आणि त्यांची जी ऑनस्क्रीन जोडी आहे त्यांचं जे कॉर्डिनेशन होतं ते एकमेकांसोबतचं कॉम्प्लिमेंट करणं ते अजूनही तसंच आहे आणि ते तुम्हाला स्क्रीनवरती तर बघायला लवकरच मिळणार आहे. बट या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? अशोक मामा या टेलिव्हिजन सिरियलमध्ये तुम्ही एक नवीन कॅरेक्टर आणि तुमची म्हणजे आय ऑल्सो थिंक सो की फेवरेट अशी टेलिव्हिजन चॅनल, फेवरेट असं टेलिव्हिजन चॅनल ज्यावरती बिग बॉसमध्ये सुद्धा तुम्ही फीचर झालात आणि आता परत एक दुसरी टेलिव्हिजन सिरियल करतायत. हो, काय योगायोग आहे बघा की मागच्या वर्षी ह्याच वेळेला साधारण मी बिग बॉसमध्ये गेले होते कलर्स मराठीच्या आणि पुन्हा एकदा खास माझ्यासाठी म्हणजे अशोक मामाचा हा एपिसोड मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता आणि अचानक ही ऑफर आली आणि हा एक छान अशी सकारात्मक भूमिका आहे
अत्यंत सकारात्मक, आणि जो माझा एक हितचिंतक आहे, मित्र आहे, पूर्वीच्या म्हणजे आम्ही भेटलो होतो कधी काळी, आणि आम्ही एकमेकांचे कौटुंबिक मित्र होतो, आणि त्याच्यानंतर खूप वर्षानंतर मी पुन्हा त्यांना भेटते, आणि तोपर्यंत ते फार बदललेले असतात. जो मी पाहिलेला असतो अशोक मामा तो वेगळा असतो, आणि आत्ता मी ज्याला पाहिलंय तो वेगळा असतो, आणि त्याला मी थोडंसं सकारात्मक कसं करायचा प्रयत्न करते. अशा प्रकारची ही भूमिका आहे. वा, थँक्यू सो मच मॅम आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्याबद्दल. आणि आम्ही नक्कीच तुम्हाला कलर्स मराठीवर तर बघूच, पण सतत आमच्यासमोर येत राहा, आम्हाला तुम्हाला बघायला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही आता बघितलंच असेल मागच्या बाजूने टीव्हीच्या की कसं सगळं शूट होतं, आणि मंगळागौरचा हा जो स्पेशल एपिसोड आहे, महा एपिसोड जो आहे कलर्स मराठीवरती तुम्हाला 3 ऑगस्टच्या दिवशी बघायला मिळणार आहे. आणि आम्ही खरंच सांगू इच्छितो की जितकं सोपं तुम्हाला ते बघणं असतं तितकं सोपं बनवणं बिलकुल नसतं. हे जे सुरू आहे, लोक दमतात, थकतात, पण तितकेच जास्त एन्जॉयसुद्धा करतात. सो हा जो एपिसोड आहे लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि खरं तर आता सगळ्यांनी तिकडे उखाणे घेतल्यानंतर मला पण थोडासा उखाणा घ्यायचा मोह होतो आहे की सगळ्यांना असं वाटत असेल की आम्ही टेलिव्हिजन सिरियल घेऊन येत असतो तुमच्यासाठी, पण आज आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे रेडिओ सिटीवरती दाखवूयात तुमच्यासाठी कलर्स मराठी, कारण आमच्या सगळ्यांच्या जुळून आल्या आहेत रेशीम गाठी. धन्यवाद. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूयात. आणि हां, महा एपिसोड बघायला विसरू नका. हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, खाली कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळी, आया, मावशा, आत्यांसोबत, कारण त्या बघतात ना जास्त या सिरियल्स. थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ, RJ अभि.